श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानलं जातं. पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे. लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तापैकी एक आहे. अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शना इतका शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. तरीही पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभ मुहूर्त इतर मुहूर्तांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येतं तेव्हा त्या स्थितीला गुरुपुष्यामृत संयोग म्हणतात. या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते. यंदा अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. हा अतिशय शुभ संयोग मानला जातो. दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने या संयोगाचे विशेष महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:48 सुरू होईल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी 4:43 असेल. गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत देवगुरु बृहस्पतींची सुद्धा पूजाही केली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा नक्षत्रावर प्रभाव असतो. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता अनेक सेवा आणि उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुष्यामृत योगात प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट, सर्व दुःख, सर्व दोष तर दूर होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळदही टाकायची. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर आवर्जून ते परिधान करा. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच कुबेर देवता, गणपती बाप्पा आणि महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच या दिवशी आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे, लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे, तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतरच आपल्याला ही वस्तू जी आहे ती आपल्या घरी आणायची. जेव्हा आपण सेवा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तेव्हा आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे. दिवा हा तेजाचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, तसेच वास्तुदोषसुद्धा होत नाही. तर ह्या उपायाकरता आपल्याला कणकेपासून दिवे हे तयार करायचे. कणिक घट्ट मळायचे. मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कणकेचे 11 दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिला जो दिवा आपण तयार करणार आहे त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. हा दिवा आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता, इच्छापूर्तीकरता बनवत आहे. त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे, कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तसंच आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा टाकायचे. काळे तिळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती, म्हणून श्रीहरी विष्णूंनासुद्धा काळे तिळ हे अतिशय प्रिय आहेत. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगासुद्धा टाकायच्यात. लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तर ज्या वस्तू माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायच्यात आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. तर आपल्याला दिवा डायरेक्ट ठेवायचा नाही, थोड्याशा तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आणि देवघराजवळच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, तसेच एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करायचं आहे.
एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर एक माळ आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तो अखंड दिवसभर प्रज्वलित राहील. दुसरा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ लावायचं आहे. तर पिंपळ वृक्षाजवळ जायच्या अगोदर आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे, तसेच थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं. असं हे जल जे आहे सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं. त्यानंतर आपल्याला दुसरा दिवा जो आहे तो तयार करायचा आहे. ह्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगासुद्धा टाकायचे आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ लावायचा आहे. डायरेक्ट दिवा जो आहे तो जमिनीवर ठेवायचा नाही. तुम्ही फुलाचं पाकळ्यांचं आसन द्या किंवा तुम्ही तांदळाचं आसन द्या किंवा हळदीचं आसन दिलं तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख, संकट, विघ्न, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. तिसरा दिवा आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊनच प्रज्वलित करायचा. आता काही कारणास्तव तुमच्या इथे माता लक्ष्मीचं मंदिर नाही, मग काय करायचं? मग तुमच्या इकडे कोणत्याही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायची आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 2 लवंगा टाकायच्यात आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख, संकट, विघ्न, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. असे हे 3 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचेत आणि आपल्या घरी यायचं आहे. चौथा दिवा आपल्याला संध्याकाळी तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायची, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायचे आहेत आणि 1 भीमसेनी कापूरची वडी टाकायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ आपल्याला लावायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे तुळशी मातेला प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून तुळशी मातेला आपल्या व आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर 2 दिवे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचे आहेत. हे दिवे आपल्याला माता लक्ष्मीची आगमनाची जी वेळ असते तेव्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचे. म्हणजे तुम्ही 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत कधीही लावू शकता. तर ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायची आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायचे आणि 1 भीमसेनी कापूरचा तुकडा टाकायचा आहे. असे हे 2 दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता आपल्याला उरलेले जे 5 दिवे ते तयार करायचे. प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायची. तसेच प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायचेत, 1 भीमसेनी कापूरचा तुकडा टाकायचा आणि असे हे 5 दिवे आपल्याला एक प्लेटमध्ये तयार करून घ्यायचे आहेत. आता हे 5ही दिवे जे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि ह्या दिव्याने आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरतीही करून घ्यायची. आरती करून झाल्यानंतर आपल्याला मनोभावे आपल्या व आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे.
त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तसेच एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा करायचा आहे. ह्या सर्व उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि ह्या दिव्यांवर आपण ह्या सेवा केल्यामुळे हे दिवे जे आहेत ते अभिमंत्रित होतात. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण हे करायचं आहे. आपल्या मुलांना आपल्याला देवघरामध्ये पाटावर बसवायचं. बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. आता तुम्हाला एक मुलगा असेल, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, कितीही मुलं असतील तरीसुद्धा तुम्हाला ह्या 5 दिव्यांनीच आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या दिव्यांबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य हे नष्ट झालेलं आहे आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली आहे. एकदा ह्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण केल्यानंतर आपल्याला हे दिवे जे आहेत ते आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचे आहेत. तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकतात जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक ते दिवे खातील किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे प्रवाहित केले तरीही चालणार आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट, विघ्न, दोष तर येतच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.